नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की स्त्रिया आपल्या पतीवर किती काळ आणि किती प्रेम करतात। आपण अनेकदा पाहतो की पालक आपल्या मुलीचा विवाह एखाद्या श्रीमंत घरातच लावून देण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा असा समज असतो की मुलगी त्या घरात गेल्यावर सुखी आयुष्य जगेल, परंतु मित्रांनो, असे निश्चितपणे सांगता येत नाही की ती मुलगी सुखीच राहील की दुःखी। आजच्या कलियुगात माणसे इतकी आधुनिक झाली आहेत की त्यांनी आपल्या मर्यादा विसरल्या आहेत। नकळतपणे कुणावर तरी प्रेम बसते। प्रेम झाल्यानंतर काही कारणांमुळे त्या दोघांचे विवाह होऊ शकत नाहीत आणि मग प्रेमाच्या आहारी जाऊन ते आपले घर परिवार सोडून पळून जातात व कुठेतरी संसार थाटतात। आज अशा घटना सर्वत्र ऐकायला मिळतात। आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या स्त्रिया आपल्या पतीवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करतात आणि कोणत्या स्त्रिया पती असूनही परपुरुषांकडे आकर्षित होतात व पतीशी केवळ दिखाव्यासाठी प्रेम करतात। मित्रांनो, एकदा एक घनदाट जंगलात एक अत्यंत सिद्ध महात्मा तपश्चर्या करत बसले होते। त्यांच्या तपश्चर्येत कोणताही विघ्न पडू नये म्हणून त्यांनी ते निर्जन स्थान निवडले होते। तेवढ्यात देवलोकातून एक गंधर्व आपल्या पत्नीसह योगायोगाने त्या जंगलात फिरायला आला। दोघांनाही माहीत नव्हते की त्या ठिकाणी महात्मा तपश्चर्या करत आहेत। त्या दोघांनी असे काही कृत्य केले की महात्म्याच्या तपश्चर्येत व्यत्यय आला। क्रोधाच्या भरात महात्म्यांनी त्या गंधर्व दाम्पत्याला शाप दिला, तुम्ही दोघेही आताच्या आता हरिण आणि हरिणी व्हाल। महात्म्यांची तपश्चर्या इतकी प्रभावी होती की त्यांच्या शब्दाबरोबरच ते दोघे हरिण व हरिणीमध्ये परिवर्तित झाले। ते दोघे अनेकदा एकत्र बसून संवाद साधत। एके दिवशी हरिणाने हरिणीला विचारले, कलियुगातील स्त्रिया आपल्या पतीवर किती काळ आणि किती प्रेम करतात। तेव्हा हरिण म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर मी तुला एका कथेतून देतो। ती कथा लक्षपूर्वक ऐक, कारण त्यातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे। हरिण सांगू लागला, एकेकाळी भारत देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती। त्या नगरीजवळ एक घनदाट जंगल होते, जिथे कोणी येत जात नसे। त्या नगरीवर धर्मवीर नावाचा राजा राज्य करीत होता। राजा धर्मवीरांचे वय सुमारे 45 वर्षे झाले होते, पण अजून त्याचा विवाह झाला नव्हता, कारण आजपर्यंत त्याला कोणतीही स्त्री पसंत पडली नव्हती। एके दिवशी राजा घोड्यावर बसून त्या जंगलात निघाला। जंगलाच्या सीमेवर त्याला एक कुटी दिसली। तो मनात विचार करू लागला, या जंगलात कोणी येत जात नाही, मग इथे ही कुटी कशी काय। राजा कुटीजवळ जाऊन पाहतो तर त्या कुटीत एक अत्यंत सुंदर स्त्री दिसते। तिचे सौंदर्य असे होते की पहिल्याच नजरेत राजा तिच्यावर मोहित झाला। पुढे जाऊन त्याला कळले की ती स्त्री एक वेश्या आहे। तिचं नाव चंद्रमुखी होते। नावासारखेच तिचे रूप होते। राजा तिच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला की त्याने तिला विवाहाचा प्रस्ताव दिला। चंद्रमुखी म्हणाली, महाराज, मी एक वेश्या आहे। वेश्यांचा कोणताही धर्म नसतो। आम्ही फक्त धनावर प्रेम करतो। जिथे धन मिळते तिथेच आम्ही जातो। मला तुमच्याशी विवाह करणे शोभत नाही। पण राजा तिच्या प्रेमात आंधळा झाला होता। अखेरीस चंद्रमुखीने काही अटी घातल्या। ती म्हणाली, माझ्या वृद्ध आई वडिलांची काळजी घ्यावी लागेल आणि महालात मी जे काही करीन त्यावर तुम्ही कोणतीही बंधने घालू नयेत। ज्या दिवशी तुम्ही मला अडवले त्या दिवशी मी हा महाल सोडून निघून जाईल। राजाने तिच्या अटी मान्य केल्या आणि चंद्रमुखीशी विवाह केला, परंतु या विवाहामुळे प्रजेत असंतोष पसरला। राजा प्रेमात इतका गुंतला की त्याने राजकारभाराकडेही दुर्लक्ष केले। राजा आपल्या पत्नीला सोडून कुठेही जात नव्हता। या त्याच्या वागणुकीमुळे संपूर्ण प्रजा आणि मंत्री अतिशय नाराज झाले होते। मंत्री राजाला वारंवार समजावून सांगत होता, पण राजाच्या मनावर कोणत्याही शब्दांचा परिणाम होत नव्हता। शेवटी काही मंत्र्यांनी एकत्र बसून विचारविनिमय केला।
त्यांनी नगरातील काही शातीर चोरांना बोलावले आणि त्यांना सांगितले, तुम्हाला त्या वेश्येच्या वृद्ध आई वडिलांचा वध करायचा आहे. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 5 लाख सुवर्ण मुद्रा देऊ. 5 लाख सुवर्ण मुद्रांची रक्कम ऐकून चोर आनंदाने म्हणाले, मंत्रीजी, तुमचे काम आजच पूर्ण होईल. मित्रांनो, मध्यरात्रीचा 3रा प्रहर सुरू असताना ते चोर लपून छपून राजमहालात शिरले. ज्या खोलीत चंद्रमुखीचे वृद्ध आई वडील झोपले होते तिथे ते पोहोचले. त्यांना ठार मारण्याआधीच त्या वृद्धांची झोप जागी झाली आणि ते जोरजोरात ओरडू लागले. कोणताही विलंब न करता चोरांनी त्यांची हत्या केली आणि तेथून पळ काढला. आई वडिलांचा आक्रोश ऐकून चंद्रमुखी घाबरून महाराजांना म्हणाली, राजन, मला वाटते आपल्या आई वडिलांवर काहीतरी संकट आले आहे. राजा धर्मवीर आणि चंद्रमुखी त्वरित त्या खोलीत गेले. तेथे त्यांनी पाहिले की चंद्रमुखीचे आई वडील मूर्त अवस्थेत पडले होते. हे दृश्य पाहून चंद्रमुखीने राजाकडे पाहून दुःखाने विचारले, महाराज, आता मी काय करू? तेव्हा राजा धर्मवीर म्हणाला, देवी, मी माझे वचन पाळू शकलो नाही. मी तुम्हाला दिलेल्या अटी पूर्ण करू शकलो नाही. आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तेव्हा चंद्रमुखी म्हणाली, राजा, तुम्ही बरोबर म्हणत आहात. माझ्या अटीनुसार मी आता हा राजमहाल सोडून जात आहे. असे म्हणून ती राजमहाल सोडून आपल्या कुटीकडे निघून गेली. राजा तिला जाताना पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण अटींमुळे तो काहीच करू शकत नव्हता. काही दिवसानंतर राजाने दरबार भरवला. त्या दिवशी राजा अत्यंत उदास आणि निराश दिसत होता. सभा संपल्यानंतर तो एकटाच आपल्या कक्षात गेला आणि मनात म्हणाला, माझ्या आयुष्यात आता अंधारच उरला आहे. माझ्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट मला सोडून निघून गेली आहे. मी तिच्याशिवाय कसा जगू? मित्रांनो, राजा हा नीट खात होता ना पीत होता. तो रात्रभर पलंगावर पडून चंद्रमुखीचाच विचार करत असे. त्याला झोपही येत नसे. हळूहळू वेळ जात होती, पण राजा स्वतःला सावरू शकत नव्हता. एके दिवशी तो घोड्यावर बसून त्या जंगलाकडे निघून गेला जिथे चंद्रमुखी राहत होती. तिच्या कुटीसमोर उभा राहून राजा म्हणाला, तू माझी पत्नी आहेस. तुझ्या अटींमुळे तू मला सोडून गेलीस, पण मला तुझी फार आठवण येते. माझ्यासोबत पुन्हा राजमहालात चल. हे ऐकून चंद्रमुखी म्हणाली, राजन, मी काही दिवस तुमची पत्नी म्हणून महालात राहिले, पण तुम्हाला माहीत आहे, वेश्येला कोणताही धर्म नसतो. वेश्येच्या आयुष्यात दररोज नवा पुरुष येतो, कारण वेश्येचा अर्थच देह विकून उपजीविका करणे हा असतो. तुमच्यासारखे कितीतरी लोक माझ्या दाराशी येतात आणि धन उधळून निघून जातात. ती पुढे म्हणाली, मी तुमच्या अटीनुसार तुमची राणी बनले, पण तुम्ही माझ्या अटी पूर्ण करू शकला नाहीत. म्हणूनच मी राजमहाल सोडून इथे आले आहे. आता कृपया हट्ट करू नका. मी पुन्हा त्या महालात परत येऊ शकत नाही. राजा व्याकुळ होऊन म्हणाला, देवी, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा चंद्रमुखी म्हणाली, महाराज, तुम्ही प्रेमात अतिरेक करत आहात. हे एक महान राजाला शोभणारे नाही. तरीही मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगते, त्या नीट लक्षात ठेवा. ती म्हणाली, पहिली गोष्ट, एखाद्या राजाने वेश्येच्या प्रेमात पडणे आणि तिला पत्नी बनवणे हे शोभणारे नाही. वेश्या अनेक पापांची साक्षीदार असते. दुसरी गोष्ट, समाजातील स्त्रियांना धर्म असतो. त्यांचे कर्तव्य असते की त्यांनी आपल्या पतीसोबत राहावे, त्यांची सेवा करावी आणि त्यांना परमेश्वर मानावे. पती गरीब असो वा दुर्बल, तोच त्यांचा देव असतो. अशा स्त्रिया आपल्या पतीला कधीही सोडत नाहीत. परंतु वेश्येला हे नियम लागू होत नाहीत. आम्ही जिथे धन मिळेल तिथे जातो, हेच आमचे कर्म आणि धर्म आहे. समाजातील स्त्रियांचे कर्तव्य आहे की त्यांनी पती आणि मुलांना कधीही सोडू नये. पती गरीब असला तरी त्याच्यासोबत उभे राहावे. केवळ धन नाही म्हणून त्याला सोडून दुसऱ्या धनवान पुरुषाकडे जाणे हे अधर्म आहे. अशा घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही. त्या घरात दारिद्र्य हळूहळू वाढत जाते. जर कधी लक्ष्मी त्या घरात आलीच तर ती एका बाजूने येऊन दुसऱ्या बाजूने निघून जाते.
कितीही दुःख असले तरी पत्नीने नेहमी आपल्या पतीवर प्रेम केले पाहिजे. पतीला धीर देताना पत्नीने नेहमी असेच म्हणावे, स्वामी, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, ईश्वराच्या कृपेने सर्व काही नीट होईल. पत्नीने नेहमी पतीकडे आकर्षित राहिले पाहिजे आणि पती पत्नींमध्ये प्रेम कायम राहिले पाहिजे. हे राजन, आजच्या काळात पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद आणि भांडणे होतच राहतात, पण तरीसुद्धा त्यांच्यातील प्रेम टिकून असते. परंतु हे लक्षात ठेवा, जर पती पत्नीचे वाद शेजारी पाजाऱ्यांपर्यंत पोहोचू लागले तर समजावे की त्या दोघांचे एकत्र राहणे कठीण होऊ लागते. मित्रांनो, स्त्रियांचा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या पतीसोबत मिळून मिसळून राहावे. पत्नीने पतीच्या आज्ञेचे पालन करावे. परंतु जिथे पती चुकीची गोष्ट करत असेल किंवा चुकीचे कृत्य करण्यास भाग पाडत असेल तेथे पत्नीने त्याचे ऐकू नये. मित्रांनो, तुम्ही माता अनसूयेची कथा ऐकली असेल. त्या आपल्या पतीची मनापासून सेवा करत असत. त्या पतीसोबत जंगलात कुटी बांधून राहिल्या आणि पतिव्रता धर्माचे निष्ठेने पालन केले. माता अनसूयेकडे धन नव्हते, त्या अत्यंत गरीब होत्या. जर त्यांनी असा विचार केला असता की आपल्याकडे धन नाही म्हणून एखाद्या धनवान पुरुषाकडे जावे, तर त्यांनी आपल्या पतीला सोडून दिले असते. पण स्त्रीसाठी सर्वात मोठे धन म्हणजे तिचा पती असतो. परंतु आजच्या कलियुगात अनेक स्त्रियांसाठी धन, दौलत, पैसा हेच सर्वस्व झाले आहे आणि पतीला काहीच महत्त्व उरलेलं नाही. तुम्ही पाहिले असेल की गावात, शेजार पाजारात किंवा स्वतःच्या घरातही पैशासाठी किती वादविवाद आणि भांडणे होतात. म्हणूनच हे राजन, पत्नीने नेहमी धर्माचे पालन केले पाहिजे. यानंतर ती वेश्या म्हणाली, हे राजन, वेश्यांच्या नादाला लागू नका, तुम्ही आमच्या प्रेमात आंधळे झाला आहात. एका राजाने स्वतःचा विचार न करता आपल्या प्रजेचा विचार केला पाहिजे, पण तुम्ही केवळ स्वतःबद्दलच विचार करता आणि प्रजेबद्दल काहीच विचार करत नाही. म्हणूनच राजन, तुम्ही आपल्या राज्यात परत जा, प्रजेची योग्य काळजी घ्या आणि एखाद्या राजकन्येशी विवाह करा, जेणेकरून प्रजेला एक योग्य राणी मिळेल आणि ती प्रजा तुमच्यावर प्रसन्न राहील. चंद्रमुखीचे शब्द ऐकून राजा धर्मवीरला सत्य उमगले. त्याने तिच्याकडे क्षमा मागितली आणि म्हणाला, देवी, आज तुम्ही माझ्या डोळ्यांवरील अज्ञानाचा अंधार दूर केला. मी चुकीच्या मार्गावर चाललो होतो, पण तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला. यानंतर राजा आपल्या राज्यात परतला. त्याने एका सुंदर राजकन्येशी विवाह केला आणि आपल्या राज्यात सुखी व धर्मयुक्त जीवन जगू लागला. मित्रांनो, पती पत्नीचे नाते जर परस्पर विश्वास, आदर आणि समजुतीवर आधारलेले असेल तर स्त्री आपल्या पतीवर आयुष्यभर प्रेम करते. पण नात्यात विश्वासघात, संशय आणि वागणुकीतील त्रुटी आल्या तर प्रेम हळूहळू कमी होत जाते. जर पतीने पत्नीच्या भावना आणि गरजा समजून घेतल्या तर हे प्रेम अधिक दृढ होत जाते. अनेक वेळा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा त्यागतात. हेच त्यांच्या प्रेमाच्या खोलीचे खरे प्रतीक आहे. पती पत्नीने एकमेकांच्या भावना जपल्या आणि कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांचे प्रेम अडळ राहते आणि दीर्घकाळ टिकून राहते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.